सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी यशस्वी जयस्वाल बद्दल सांगेन. एक चांगला उदयोन्मुख खेळाडू, प्रॉमिसिंग खेळाडू ज्याने 23व्या वर्षी 19 टेस्ट खेळलाय. बरोबर. 23व्या वर्षी 19 टेस्ट खेळलेले खेळाडू मागच्या 20 वर्षामध्ये हाताच्या बोटावर नुसते येतील असे असतील, कदाचित नसतील. खूप कमी. बऱ्याच लोकांच्या करिअर खूप चांगले प्रॉमिसिंग प्लेअर होते. मोहम्मद कैफ, सुरेश रैना, अनेक खेळाडू होते. ह्यांचं टोटल करिअर, दिनेश कार्तिक, या सगळ्या खेळाडूंचं करिअर सगळं बघितलं तरी ते 19 टेस्ट खेळले नव्हते. नाही खेळ. आणि हा 23व्या वर्षी 19 टेस्ट खेळून इस्टॅब्लिश झालेला आहे. ह्याच्यात बरोबर. मला फक्त एकाच प्लेअरची मला आठवण येते ह्या एज मध्ये खेळलेला आणि ज्यांनी चांगला परफॉर्मन्स केला होता, तो आहे विनोद कांबळी. त्याच्यानंतर जर कोणी परफॉर्मन्स केलाय तो यशस्वी जयस्वाल. म्हणजेच तो खूपच उदयोन्मुख खेळाडू आहे, प्रॉमिसिंग खेळाडू आहे. आणि त्यांनी क्वालिटी टीमच्या अगेन्स्ट म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा टीमच्या विरुद्ध त्यांनी मोठे स्कोर केले. मोठे त्यामुळे स्कोर. तो सिद्ध करतो की तो खूप मोठा चांगला खेळाडू होऊ शकतो. पुढच्या एक 10-15 वर्षामध्ये एक लेजंड होऊ शकतो. असं त्याच्यामध्ये बरोबर. क्वालिटी आहे, तो यशस्वी जयस्वाल. दुसऱ्या साईडला एक अजिंक्य रहाणेसारखा एक्सपिरियन्स खेळाडू, भारताचा सक्सेसफुल कॅप्टन, एक अतिशय चांगला चांगला बॅट्समन, चांगला बॅट्समन अशासाठी म्हणतोय की त्याचे प्रत्येक 100 हे भारतासाठी या तो जिंकलेत किंवा ड्रॉ झालेत, पण हारले एक पण नाहीयेत. बरोबर तर राईट. असा एक रिस्पेक्टेड खेळाडू, ह्या खेळाडूला, अशा खेळाडूंना आणि कधीही कॉन्ट्रोवर्सीमध्ये नसलेला खेळाडू, असे खूप कमी कमी खेळाडू आहेत ज्याला खूप रिस्पेक्ट देतात. नमस्कार, मी प्रितेश. वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. IPL ला सुरू होऊन आता जवळपास 15 दिवस होत आलेत आणि IPL मधल्या ज्या सर्वात मोस्ट फेवरेट टीम्स आहेत म्हणजे मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, हे दोन्ही संघ पॉइंट टेबल मध्ये अगदी तळाशी आलेले आहेत. गेल्या आठवड्यात काही दिवसांपूर्वी IPL मध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात, त्या क्रिकेटच्या दृष्टीने सुद्धा, टेक्निकल अँगल्सने सुद्धा, आणि काही वेगळ्या सुद्धा गोष्टी घडल्या, जसं की तिलक वर्माला रिटायर आउट करण्यात आलं. अशा सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी आज आपलं पुन्हा एकदा आहेत माजी क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी सर. सर, स्वागत आहे आपलं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार. सर, अगदी पहिला प्रश्न माझा आणि त्याच प्रश्नापासून मी सुरुवात करेल. कालची झालेली मॅच, मुंबईने पुन्हा एकदा हातात आलेली मॅच गमावली. मी हातात आलेली मॅच अशासाठी म्हणतो की 11-11.5चा रन रेट असताना जो IPL मध्ये साधारण मानला जातो, तिथून आणि विकेट्स त्यांच्या हातात होता, तिथून हातात आलेली मॅच त्यांनी गमावली. सलग ही दुसरी मॅच होती जी त्यांनी हातात आलेली मॅच गमावली होती. काय कारण वाटतंय सर मुंबईच्या या अपयशाचं? मला वाटतं मागच्या काही सामन्यातून मुंबई इंडियन्सची जे कॉम्बिनेशन आहे ते खूप जास्त एक्सपेरिमेंट करतायत, खूप जास्त प्रयोग करतायत. तेव्हा आताच तू म्हटलंस की मागच्या मॅच मध्ये तिलक वर्माला रिटायर केलं. बरोबर. काही चेंडू असताना त्याला रिटायर केलं आणि रिटायर केल्यानंतर ज्याला पाठवलं, म्हणजे बॅटिंगला पाठवलं, तो काही ग्रेट फिनिश करणार नव्हता. बरोबर. कधीतरी म्हणजे लाखो में एक मध्ये जेव्हा तुम्ही फिनिशरला म्हणजे पाठवता सँटनरला, त्याच्यापेक्षा म्हटलं तिलक वर्मा फॉर्म मध्ये नव्हता का, काही फटके लागत नव्हते, पण जिंकून देण्याचे 10 पैकी 9 वेळा चान्सेस होते तिलक वर्माचे. त्याला फक्त बरोबर. विश्वास द्यायची गरज होती, पूर्ण विश्वास द्यायची गरज होती. तो विश्वास मिळाला असं मॅटर ऑफ जस्ट 2 शॉट होते. तर त्यामुळे बरोबर. तो जो एक हादरा बसला रिटायर केल्यानंतर, जो काय माहोल होतो टीम मध्ये, त्या ड्रेसिंग रूम मध्ये. बरोबर. पण आज तुम्ही बघितलं, त्या कालच्या मॅच मध्ये बघितलं, तर त्याला पुन्हा खेळला, त्याने 54 रनची इनिंग खेळला. नाही, 54 रन केले. म्हणजे तो प्लेअर आहेच, तो चांगलाच प्लेअर आहे. त्यामुळे ती पूर्ण टीमच पूर्ण हे झाली होती, अनसेटल वाटत होती. भरपूर चेंजेस बरोबर. करतात. त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा इनसेक्युअर फील होतं. आणि अगदी जेव्हा खरं. इनसेक्युअर फील होतं त्यावेळेला मॅच जिंकू की नाही याची गॅरंटी नसते. मग काही अगदी. मोजक्या मोजक्या इंडिव्हिज्युअल प्लेअरवर मॅच जिंकेल की काय असं वाटतं. आणि तेच झालं. 222चा पल्ला गाठताना तुम्हाला सतत तो 11:30-12 जे तू म्हणतोयस, ते म्हटलं तर खूप इझी आहे. पण तसं एवढं सोपं नसतं की प्रत्येक ओव्हरला 12 रन मेंटेन करणं. एखादी ओव्हर 6-7 रनची गेली तर लगेच तुमचा तो 12चा आकडा तो सर्वात. 13-14-15वर जात होता. आणि मग सतत प्रेशर राहतं. त्यामुळे 222 चेस करणं एवढं इझी नव्हतं. आणि त्या विकेटवर त्या स्पिनरनी, कृणाल पंड्यानी सुंदर बॉलिंग केली. आणि 4 विकेट्स त्यांनी, महत्वाच्या विकेट्स काढल्या. आणि त्यांनी त्या टीमला म्हणजे वेसण घातले असं म्हणू आपण.
बरोबर. तुम्ही रिटायर्ड आउटचा मुद्दा घेतला तिलक वर्माचा. मला त्या प्रश्नावर यायचंच होतं आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण एखाद्या खेळाडूच्या आत्मविश्वासासाठी सुद्धा तो प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर हा जो निर्णय आहे रिटायर आउट करण्याचा, हा किती योग्य होता आणि अशा पद्धतीचा निर्णय कोण घेत असतो? मग तो कॅप्टन घेतो की कोच घेतात? सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे टीम मॅनेजमेंटला त्या टीम मध्ये अनेक सिनियर प्लेअर पण असतात. आता ह्याच टीमचं म्हणायचं झालं तर इंडियाचे दोन कॅप्टन ऑलरेडी आहेत, म्हणजे टोटल तीन कॅप्टन आहेत. हार्दिक पांड्या एक इंडियाचा कॅप्टन झाला, बरोबर. सूर्यकुमार यादव T20चे कॅप्टन आहे, रोहित शर्मा कॅप्टन आहे ज्याने खूप चांगले परफॉर्मन्स दिलेत. IPLचा तो बादशाह आहे ऍज अ कॅप्टन म्हणून. एवढा सगळा बरोबर. अनुभव असताना प्लस कोच आणि प्लस त्यांच्याकडे म्हणजे ती जी रथी महारथींची जी सपोर्ट स्टाफची मंडळी आहे, त्यात अनेक रथी महारथी आहेत. तर कधी कधी त्यांचा पण एक थोडासा हे असतो, सहभाग असतो एखादं डिसिजन घेताना. पण फायनल डिसिजन हे कोच आणि कॅप्टन घेत असतात, किंवा त्या बरोबर. संघातले काही सिनियर खेळाडू, जसं मी म्हटलं सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा सारखे, त्यांचा एक घेतला जातो, त्यांचा एक विचार घेतले जातात. ह्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटलं की तिलक वर्मा सारखा इतका प्रॉमिसिंग प्लेअर, आणि ज्याने प्रूव्ह केलं इंटरनॅशनल लेवलला, प्रूव्ह केलेलं आहे T20 मध्ये. साऊथ आफ्रिकामध्ये त्यांनी दोन बॅक टू बॅक 100 केलेत. तर अशा खेळाडूला एक तर तुम्ही खाली बॅटिंगला खाली पाठवता, त्याचा नंबर त्याला बरोबर. त्याला नीट मिळत नाही. मिळाल्यानंतर एखाद्या वेळेला जसं मी मगाशी म्हटलं की कधीतरी एखादी इनिंग चुकू शकते, पण जिंकण्याची जास्त शक्यता त्याच्यावरच होती. त्याच्यावरच तर होती. ते न करता तो जो डिसिजन होता ते कोचने नंतर सांगितलं मॅच नंतर, की आम्हाला त्यावेळेला वाटलं की जरा तो टेन्शन मध्ये आहे, थोडा प्रेशर मध्ये आहे, आणि त्याचा फॉर्म तो मिळत नव्हता, त्याचे शॉट्स लागत नव्हते. या सगळ्या गोष्टी जरी मान्य केल्या तरी सुद्धा जिंकून देऊ शकेल असा तो विश्वास वाटत होता. होप म्हणतो आपण. आपण बऱ्याच वेळा आयुष्य पण होपवर जगतो, की आपण बरोबर. असं होऊ शकेल तसं होऊ शकेल, आणि हा जिंकून देऊ शकेल असा जो माणूस होता तो तिलक वर्मा होता. आणि त्यालाच तुम्ही आतमध्ये पाठवून दुसऱ्याला पाठवला, अशा प्लेअरला पाठवला की ज्याने कधीतरी म्हणजे एखादा षटकार मारला असेल, एखादा स्कोअर केला असेल. जर तसं केलं, त्याला पाठवलं, मग हार्दिक पांड्याने सिंगल का नाही काढली? काय नाही काढलं. जेव्हा 3 बॉलमध्ये जेव्हा 14 रन पाहिजे होते, त्यावेळेला हार्दिक पांड्याने ती सिंगल काढली नाही. म्हणजेच तुम्ही त्याला सँटनरवर अविश्वास दाखवला. बरोबर. जर ती सिंगल काढली असती आणि तुम्ही ज्या अँगलने त्याला पाठवलं की ह्याला जमत नाहीये, आणि म्हणून सेंटरला पाठवतोय, सेंटर कदाचित जिंकून देईल, षटकार मारेल, असा जो तुमचा तो प्लॅन होता, मग तो प्लॅन तिकडेच तुमचा अविश्वास दाखवून फेल झाला असं वाटलं. बरोबर. आणि म्हणूनच तिथे जेव्हा ती सिंगल काढली असती तर 2 बॉल 13 रनवर आली असती मॅच. म्हणजे बरोबर. 13 म्हणजे 12 रनला टाय होती, सुपर ओव्हर होती. काय? काय सांगता येत होतं क्रिकेटमध्ये, कदाचित सँटनर 2 सिक्स पण मारले असते जेव्हा तुम्ही एवढा विश्वास दाखवला त्याच्यावर. हो. अगदी खरं. पण ती सिंगल न काढता हार्दिक पांड्यानी असंही आपलं हे दाखवलं. आपलं एक क्रिकेटचं म्हणतो ज्याला आपण अकलेचे तारे म्हणतो, की दोन हम्म. बॉलमध्ये 14चा टार्गेट, 2 बॉलमध्ये 14चा टार्गेट ठेवला. जेव्हा 2 बॉलमध्ये 14 क्रिकेटमध्ये होत नसतात, हे कोणालाही म्हणजे छोट्या मुलालाही सांगितलं तरी कळेल. फक्त त्याने व्हाईट बॉल आणि नो बॉल टाकायचं नसतं म्हणजे ते जिंकलेले आहेत. अगदी खरं. मग ही सगळी टॅक्टिक्स ही सगळी फेल झाली टीम मॅनेजमेंटची. कॅप्टन कोच जे काय असेल, त्या टीम मॅनेजमेंटची टॅक्टिक्स फेल झाली. आणि त्याच्यातला दुसरा महत्वाचा पॉइंट, की सगळ्यांच्या समोर एका चांगल्या खेळाडूचा एक म्हणतो ना की आपण योग्य त्याला तो मान किंवा त्याचा एक तो त्याचा ह्युमिलेट अपमानच केल्यासारखं झाला. झालं. अपमानच झाला. अपमान झाला. येस, तो अपमान झाला आणि त्या सगळ्यांच्या समोर. आणि मग ते प्लेयर दिसत आहेत, ते थोडेसे हे करतायत, म्हणजे हुज्जत घालतायत. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं कळत होतं की दे बरोबर. वर नॉट हॅपी. राईट, राईट, राईट. आणि आणि त्याच्यामुळे काय होतं की संघाच्या त्या पूर्ण कामगिरीवर परिणाम होतो. परिणाम बरोबर. आणि तिलकने पुढे कालच्या मॅच मध्ये जर बघितलं आपण तर तो छान खेळला. तो प्लेअरच चांगला आहे. येस. प्रितेश, तो प्लेअरला जर बघितलं, 10 पैकी 8 वेळा किंवा 9 वेळा तो मॅच जिंकून देणारच प्लेअर आहे. राईट, राईट, राईट. कधी खरं. कधी आयुष्यामध्ये अनेक वेळा असं झालेलं. आता त्याच्या आदल्याच मॅच मध्ये हार्दिक पांड्याचं तुम्ही उदाहरण घ्या. त्याला 15 बॉलमध्ये 17 रन त्यांनी केले. बरोबर. जर मग त्याला, हार्दिक पांड्याला जर आतमध्ये बोलवलं असतं तर. राईट. करेक्ट.
ते तर जे तसंच झालं ते तिलक वर्माचं. येस येस राईट, जे विश्वास घडलं दाखवावा लागतो. ते क्रिकेटच्या दृष्टीने आणि खेळाडूंच्या मनोबलाच्या दृष्टीने जे घडलं ते अगदी चुकीचंच होतं. माझा पुढचा प्रश्न असा सर, की रोहित शर्माचा फॉर्म काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही टेक्निकल अँगलने कदाचित जास्त चांगल्या पद्धतीने सांगाल की रोहित शर्माचं काय चुकतंय? रितेश, काय आहे की रोहित शर्मा 2006 पासून इंटरनॅशनल खेळतोय. आज जवळपास येस. 19 ते 20 वर्ष व्हायला आली क्रिकेट खेळतोय. त्यामुळे त्यावेळेचा एक 10-15 वर्षापूर्वीचा रोहित शर्मा, ज्यावेळेला यंग असतो माणूस, अप टू 30 पर्यंत जेव्हा असतो, 30-32 पर्यंत, त्यावेळेला आपली हालचाल होत असते. बरोबर. आज रोहित शर्मा 37 वर आहे, 38 वर यायला चाललाय. त्यामुळे ऑब्विसली त्याचे जे हालचाल होते, जी फुटवर्क म्हणतो आपण, ते फुटवर्क कुठेतरी हे होतं, त्याच्यावर इफेक्ट होतोय. त्याच्यानंतरचा थोडासा फिटनेस, मी या विषयावर नंतर येणार आहे, त्याचा फिटनेस. आणि फिटनेस नंतर रोहित शर्माची बॅटिंगची स्टाईल सर्वात महत्वाची, म्हणजे जसं तू आता टेक्निकचं म्हणालास, रोहित शर्माची बॅटिंगची स्टाईल जी आहे, ही जास्त फुटवर्क यूज करण्याची नाहीये. बरोबर. त्याच्याकडे अनेक, म्हणजे ग्रेसफुल प्लेअर आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे, सगळं आहे. आता तो ह्या स्टेजला हँड आयवर खेळतोय. राईट. तुम्ही जर त्याचे फटके बघितले तर त्याचे फटके मॅक्सिमम हँड आयवर खेळतोय. म्हणजे जास्त फुटवर्क न करता हँड आयवर खेळतोय. आणि तुम्ही त्याचे आउट होण्याचे प्रकार पाहिले यावर्षी किंवा अनेक इंटरनॅशनल मॅच मध्ये, त्याला जर बॉल थोडासा पुढे टाकला आणि बॉल जर स्विंग झाला, इनकमिंग बॉल ज्याला आतमध्ये येणारा बॉल म्हणतो, त्याला इन स्विंग टाकला, तर त्याला अनेक बरोबर. वेळा त्याला प्रॉब्लेम होतो, आणि हे बऱ्याच जणांना ठाऊक आहे. त्यामुळे काल यश दयालनी सुद्धा त्याला, जरी त्याने 2-3 चौके छक्के जरी मारले, आणि शेवटी त्याने त्याच बॉलर आउट केलं ज्या बॉलला त्याला प्रॉब्लेम होतो, ज्याचे पाय हालत नाही. बरोबर. आणि म्हणूनच रोहित शर्मा स्ट्रगल करतोय. कुठेतरी तो एखाद्या मॅच मध्ये तो करणार, पण जिथे बॉल स्विंग झाला तिथे त्याचा तो स्ट्रगल करतोय. ओके सर. मला आणखी एक प्रश्न असा की आता गेल्या काही दिवसात म्हणजे मागच्या आठवड्यात आपण बोललो त्याच्यानंतर बराच पाणी वाहून गेलाय. असे कुठले दोन खेळाडू आहेत ज्या खेळाडूंनी तुम्हाला सर्वात जास्त इम्प्रेस केलं? मला ह्या स्पर्धेमध्ये दोन एक्सपिरियन्स प्लेअरनीच मला प्रचंड मला एक केलं, इम्प्रेस केलं. मुद्दामून सांगतोय दोन प्लेअर का. त्याचा एक खूप चांगला एक हे झाला, एक ह्या वर्षी बीसीसीआयने खूप चांगला निर्णय घेतला. तो आहे बॉलरसाठी. कारण सांगतो की व्हाईट बॉल क्रिकेट हे पूर्ण बॅट्समन ओरिएंटेड गेम आहे. राईट. तर त्यामुळे तुम्हाला एक बाउंड्री छोटी, आउटफील्ड फास्ट, विकेट पण एकदम फ्लॅट, रनवे म्हणतो मी राईट. त्याला, नेहमीच म्हणतो मी रनवे, म्हणजे रणवे. त्या व्हाईट बॉल मध्ये विकेट हे नसते, ते रनवे असते. अशा विकेटवर एक बीसीसीआयने खूप छान निर्णय घेतला, त्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे. तो आहे सलाइवा लावायचा, सलाइवा जो आपण थ्रूप म्हणतो, हो. जो करोनाच्या काळामध्ये बॅन केला होता, आयसीसीने बॅन केलं. बॅन केला होता. तो बॅन उठवला बीसीसीआयने, आणि थोडासा त्यांना तो थ्रूप किंवा म्हणतो सलाइवा लावायला तो अलाउ केला यावर्षी. आणि त्याच्यामुळे बराच फरक पडला. आणि थोडासा का होईना त्या बॉलरला रिव्हर्स स्विंगचा फायदा झाला, रिव्हर्स स्विंग बरोबर. होण्यामध्ये फायदा झाला. आता बॉलरला 10%च पाहिजे, 10%, 20%च पाहिजे असतो. त्यातनं जो 10% जरी मिळाला, तो जर ऍडव्हान्टेज, तर त्या 10%चा ऍडव्हान्टेज एका बॉलरने घेतला. आणि राईट. त्याने ब्रिलियंट, म्हणजे जो एक होता बॉलर, तो अचानक एकदम वेगळा दिसायला लागला. तर तो आहे येस. मोहम्मद सिराज, येस येस, अगदी गुजरात खरं आहे. टायटन्सचा मोहम्मद सिराज. येस. त्याने जी बॉलिंग केली ह्याच्यामध्ये, तुम्हाला दिसून येईल की तो जी बॉलिंग करतोय त्याचे 9 विकेट्स तर पॉवर प्ले मध्येच आहेत. म्हणजे अर्धी मॅच तो तिकडे संपवतोय. तिकडेच संपतो. राईट. एक, दुसरा दुसरा त्याच्या त्या रिव्हर्स मध्ये सुद्धा खाली पण तो विकेट काढतोय. करेक्ट. पहिल्या पहिल्या दोन काढतो आणि शेवटी एक दोन काढतो पॉवर प्ले मध्ये, नंतरच्या षटकामध्ये. आणि त्याचे सर्वात निर्धाव बॉल जे आहेत, चेंडू आहेत, ते 57 बॉल आहेत आतापर्यंत 4 ते 5 मॅच मध्ये. म्हणजे येस. ऑलमोस्ट त्याचे 10 ओव्हर त्याचे मेडन ओव्हर आहे. राईट. हे खूपच म्हणजे इम्प्रेस करणारी गोष्ट आहे. हा एक मोहम्मद सिराज. दुसरा आहे, मला दुसरा सर्वात इम्प्रेस केला, तो पुन्हा आहे, तो पण तितकेच 18 वर्ष आयपीएल खेळलाय, तो आहे विराट कोहली. येस, ऑब्विसली. विराट कोहलीचं विशेष विशेष कौतुक सांगतोय का. आत्ता मी सांगितलं की रोहित शर्मा बद्दल मी आत्ता बोललो, की रोहित शर्मा तू म्हणाले की का स्ट्रगल करतोय. तर जसं वय वाढत जातं तसं तुम्हाला तुमच्या गेमपेक्षा फिटनेसवर जास्त लक्ष द्यावं लागतं.
मेंटेन करेक्ट. करायला. कारण तुमच्याकडे गेम असतो, टॅलेंट असतो, टेम्परामेंट असतं, सगळं काय असतं. पण एक गोष्टीची कमतरता असते, ती आहे फिटनेस. तुम्ही जर फिटनेस. फिटनेस चांगला मेंटेन केला तर तुम्ही निभावून नेऊ शकता. आणि तीच नेमका प्लस पॉइंट हा विराट कोहलीकडे आहे. विराट कोहलीने संपूर्ण देशाला, जगाला दाखवून दिलं एखाद्या यंगस्टरला की बाबा कसं खेळायचं. तुम्ही तुमचा फिटनेस चांगला ठेवा तर तुमची करिअर तुम्ही लांब ठेवू शकता आणि सक्सेसफुल करू शकता. बरोबर. आणि तुम्ही जर त्याला विराट कोहलीला बघितलं, खास करून कालच्या मॅच मध्ये बघितलं, ही इज अ बिग मॅच प्लेअर. येस, राईट. त्याला तो माणूसच असा आहे, त्याला बघितलं की मला विव रिचर्डची आठवण येते. क्या बात है. मी जगात दोन प्लेअर मी पन्नास हा, मी जगात दोन प्लेअर, मी हॉनेस्टली सांगतोय, मी दोन प्लेअर बघितले गेल्या 50 वर्षात. त्याला पाहिले की मला, विराट कोहलीला पाहिले की मला त्याची आठवण येते. आणि त्याला पाहिले की विराट कोहलीला त्याची आठवण येते, बघितला तर. ते दोन प्लेअर आहेत, एक विव रिचर्ड्स आणि दोन विराट कोहली. ते दोघेही जे अग्रेशन मध्ये जे असतात, त्यांचा ऍटिट्यूड, त्यांचा खेळण्याचा प्रकार, आणि मोठ्या स्टेजवर जितकं मोठं स्टेज तितका मोठा परफॉर्मन्स. इतकं छान खेळते. राईट. काल 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 माहोल बनला होता. काल वानखेडेला माहोल बनला होता. पुन्हा एकदा तो येस. रोकोचा माहोल बनला होता वानखेडे स्टेडियमला. आणि त्या माहोलमध्ये काल सोमवार असून सुद्धा हाऊसफुल होतं ग्राउंड, फक्त त्या हाऊसफुल. रोकोमुळे. येस, येस, राईट. आणि त्या मोठ्या हाऊसफुलच्या मॅच मध्ये वानखेडे स्टेडियमची विकेट थोडी फास्ट बॉलरला हेल्प करते. त्या विकेटवर दुसऱ्या बॉलला आउट झाल्यानंतर सुद्धा त्यांनी अग्रेसिव्ह 50 केले. अग्रेसिव्ह पण. सेकंड फास्टेस्ट 50 केले त्यांनी. राईट, राईट. आणि आणि तिथे तिथे तो बोलतो. आणि बुमरा ही मॅच खेळत होता. येस, येस, मी तेच तो म्हणणार ही होतो मॅच अगदी. खेळताना, हा, म्हणजे बुमरा मॅच खेळतोय. बुमरानी त्या 222 मध्ये 4 ओव्हर मध्ये फक्त 29 रन दिले. त्याला त्याला तो बरोबर योग्य खेळला, त्याला जास्त रिस्क घेतली नाही. आणि त्या विकेटवर त्याने दाखवून दिलं हु इज द बॉस. येस, अगदी खरं. म्हणजे विराट ज्या पद्धतीने काल खेळला त्याने दाखवलं की तो सगळ्या फॉर्मॅटमध्ये अजून सुद्धा किती फिट आहे. आणि खूप चांगलं सर तुम्ही ते हा, एक्सप्लेनेशन दिलं दोन्ही खेळाडूंच्या बाबतीत. मला मोहम्मद सिराजच्या बाबतीत विशेषतः खूप छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं आणि कदाचित प्रेक्षकांना सुद्धा हेच अपेक्षित असतं की खेळाडूंचं वर्णन एवढ्या सोप्या भाषेत जर केल्या गेलं तर प्रेक्षकांपर्यंतही खूप चांगल्या पद्धतीने ते पोहोचतं. माझा आणखी एक आयपीएल ला सोडून एक वेगळा प्रश्न असायचा ज्याबद्दल खूप चर्चा झाली गेल्या काही दिवसांमध्ये. आता म्हणजे जो सिनियर प्लेअर आहे अजिंक्य रहाणे, तर तो कोलकाताचा पण कॅप्टन आहे. आणि दुसरा एक प्लेअर जो खूप यंग आहे आणि राजस्थान रॉयल्स कडून खेळतो, यशस्वी जयस्वाल. या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला रणजी सामन्याच्या दरम्यान, प्रथम श्रेणी सामन्याच्या दरम्यान. आणि एक वृत्त असंही आलं की यशस्वी जयस्वालने राज्यभरात अजिंक्य रहाणेच्या फीडबॅकला लात मारली. तर या घटनेमागचं सत्यता काय आहे आणि अशा पद्धतीच्या घटना नवखे जे खेळाडू असतात त्यांच्यावर काय परिणाम करतात किंवा नवखे खेळाडू जे असतात त्यांनी अशा घटना टाळायला हव्यात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी यशस्वी जयस्वाल बद्दल सांगेन. एक चांगला उदयोन्मुख खेळाडू, प्रॉमिसिंग खेळाडू, ज्याने 23व्या वर्षी 19 टेस्ट खेळलाय. बरोबर. 23व्या वर्षी 19 टेस्ट खेळलेले खेळाडू मागच्या 20 वर्षामध्ये हाताच्या बोटावर नुसते येतील असे असतील, कदाचित नसतील. खूप कमी. बऱ्याच लोकांच्या करिअर खूप चांगले प्रॉमिसिंग प्लेअर होते, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, अनेक खेळाडू होते. ह्यांचं टोटल करिअर, दिनेश कार्तिक, या सगळ्या खेळाडूंचं करिअर सगळं बघितलं तरी ते 19 टेस्ट खेळले नव्हते. नाही खेळ. आणि हा 23व्या वर्षी 19 टेस्ट खेळून इस्टॅब्लिश झालेला आहे. ह्याच्यात बरोबर. मला फक्त एकाच प्लेअरची मला आठवण येते ह्या एज मध्ये खेळलेला आणि ज्याने चांगला परफॉर्मन्स केला होता, तो आहे विनोद कांबळी. त्याच्यानंतर जर कोणी परफॉर्मन्स केलाय तो यशस्वी जयस्वाल. म्हणजेच तो खूपच उदयोन्मुख खेळाडू आहे, प्रॉमिसिंग खेळाडू आहे. आणि त्यांनी क्वालिटी टीमच्या अगेन्स्ट, म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा टीमच्या विरुद्ध त्यांनी मोठे स्कोर केले. मोठे त्यामुळे स्कोर. तो सिद्ध करतो की तो खूप मोठा चांगला खेळाडू होऊ शकतो. पुढच्या एक 10-15 वर्षामध्ये एक लेजंड होऊ शकतो. असं त्याच्यामध्ये बरोबर. क्वालिटी आहे, तो यशस्वी जयस्वाल. दुसऱ्या साईडला एक अजिंक्य रहाणे सारखा एक्सपिरियन्स खेळाडू, भारताचा सक्सेसफुल कॅप्टन, एक अतिशय चांगला चांगला बॅट्समन अशासाठी म्हणतोय की त्याचे प्रत्येक 100 हे भारतासाठी या तो जिंकलेत किंवा ड्रॉ झालेत, पण हारले एक पण नाहीयेत. बरोबर. तर राईट. असा एक रिस्पेक्टेड खेळाडू, ह्या खेळाडूला, अशा खेळाडूंना
आणि कधीही कॉन्ट्रोवर्सीमध्ये नसलेला खेळाडू. असे खूप कमी कमी खेळाडू आहेत ज्याला खूप रिस्पेक्ट देतात. अशा खेळाडूंकडून चार गोष्टी शिकू शकतात. तर ह्या अशा वेळेला एका यंगस्टरनी आपला एक नीट आपला एक शिकणं आयुष्यामध्ये, की एक लक्षात घ्यायला पाहिजे की कधी पण गेम हा मोठा असतो प्लेअरपेक्षा. राईट. खेळ हा मोठा असतो प्लेअरपेक्षा. ज्या वेळेला खेळाडूला वाटतं की आपण खेळापेक्षा मोठा आहे, त्यावेळेला त्याची जरा थोडीशी उतरणीला लागतं किंवा त्याचा परफॉर्मन्स खाली होतो. जसं तू बरोबर. आता म्हणालास की काही मॅच मध्ये काही त्याच्या किटला लात मारली, माहित नाही सत्य काय आहे ते खरं माहित नाहीये. आपल्याला जे माहित नाहीये ते त्या विषयात बोलणं बरोबर नाहीये. पण आम्हाला आमचे गुरु रमाकांत आचरेकर सर नेहमी सांगायचे की तुम्ही क्रिकेटचं किटचं तुम्ही काळजी घ्या, त्याचा रिस्पेक्ट करा. क्रिकेटच्या किटचा रिस्पेक्ट करा. जेव्हा ते आउट झाला, तुम्ही खराब आउट झाला, तर पॅव्हलियन मध्ये येऊन बॅट फेकतात, कोणाला विंडोला मारतात, बरोबर. रागाच्या भरात ग्लोव्स फेकतात, हेल्मेट फेकतात. तर त्यावेळेला ते आठवण येते. आणि सर म्हणायचे की तुम्ही क्रिकेटच्या किटचं रिस्पेक्ट करा. जर तुम्ही रिस्पेक्ट केला तर क्रिकेटचं किट तुमचं रिस्पेक्ट करेल आणि रिस्पेक्ट तुमचा करा. परफॉर्मन्स होईल. आणि जर नाही केला तर क्रिकेटच तुम्हाला लांब फेकेल. तर अशी एक अगदी म्हण आहे खरं. आणि असं सरांचे ते बोल होते. तर हे जर खरं असेल तर ते दिसेलच येणाऱ्या काळामध्ये. परंतु कुठल्याही क्रिकेटरला, खास करून अजिंक्य रहाणे हा ऑलवेज आणि लीडर म्हणून हे केलंय, खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. तू जर बघशील तर जर इतिहास मागे बघशील, काही वर्षापूर्वी दुलीप ट्रॉफीच्या फायनलला ह्याच कॅप्टननी ह्याच खेळाडूला एका मॅच मध्ये चालू असताना काहीतरी मिसबिहेव केल्यामुळे त्याला तिकडं बाहेर पाठवलं होतं, त्याला बाहेर ड्रेसिंग रूम पडलं. मध्ये पाठवलं होतं. राईट. त्यामुळे त्यामुळे ह्याचं आत्ता ह्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सुद्धा एकदा असं झालं होतं की टीमची बस निघायची होती आणि हा पोचला नाही, काहीतरी लेट पोचला म्हणून टीम पुढे निघाली. रोहित शर्मा आणि त्या कंपनी ते पुढे निघाली आणि ह्याला नंतर यावं लागलं. म्हणजे याचा बरोबर. कुठेतरी कुठेतरी इश्यू आहे, याचा डिसिप्लिनचा इश्यू आहे. तो त्याला सांगायला पाहिजे, स्पष्टपणे सांगायला पाहिजे टीम मॅनेजमेंटनी पण. आणि एक सुधारण्यासाठी त्याला काय गोष्टी करायला पाहिजे, ह्या लवकर या गोष्टी करायला पाहिजेत. तर महत्वाचा पॉइंट असा आहे की ज्या वेळेला तुम्ही लहान असता, तुमची करिअर जेव्हा लहानपणात 8-10 वर्षापासून चालू होते. आता हे यशस्वी जयस्वालचंच उदाहरण घ्या. याने 8 वर्ष 10 वर्षापासून यांनी करिअर चालू केली. ह्याने बरोबर. स्ट्रगल केलं, अनेक कोचेसकडे गेला, त्याचे ज्युनियर जे कोच होते त्यांच्याकडे गेला, मग पुढे अकॅडमीमध्ये गेला. हा जो प्रवास होता म्हणजे 8 ते 20 पर्यंत, या 10-12 वर्षामध्ये तो जो करत होता ते तर तो व्यवस्थित करत होता, शांतपणे खेळत होता, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतं. मग आपण असं म्हणू की तो लहान आहे, त्याला जरा थोडा आता अजून मोठ्या लोकांबरोबर खेळतोय त्यामुळे तो शांतमध्ये राहतोय. जसा तो इस्टॅब्लिश झाला, मग ते आपले जरा वेगळे ते रंग दिसायला लागतात का? बरोबर. आपल्याला थोडंसं वेगळं हे वाटतंय का? मग तो प्रसिद्धीचा झोत आपल्यावर जो पडतोय, ते आपण मेंटेन करू शकत नाही का? तर तुमचं करिअर बघा की 19-20 नंतर जसं अंडर 19 वर्ल्ड कप, त्यानंतर रणजी ट्रॉफी, त्यानंतर इंटरनॅशनल, हे जसं जसं पुढे जातं तसा तसा तुमच्या स्वभावामध्ये पण बदल पडू लागतोय. बरोबर. आणि हीच गोष्ट तुम्ही अनेक खेळाडूंकडे, जे ग्रेट प्लेयर्स कडनं बघा, जे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, विवेस लक्ष्मण, ह्यांच्याकडे तुम्ही बघितलं, ह्यांची करिअर पण ग्रेट झाली. पण ते शेवटपर्यंत, डे वन पासून शेवटपर्यंत तसेच होते. असंच त्यांचे होतं. पाय जमिनीवर होते. तर ही गोष्ट यांनी यशस्वी जयस्वाल किंवा पृथ्वी शॉ यांनी शिकायला पाहिजे की एवढा चांगला टॅलेंट आहे, पण टॅलेंट बरोबर ही लाईफस्टाईल जी आहे, लोकांचा किंवा आपल्या किड्सचा किंवा आपल्या टीममेट्सचा किंवा क्रिकेट गेमचा आपण जो सन्मान करणं, मान राखणं, आई वडिलांचा जसा आपण मान राखतो, तर तसाच आपल्या आपल्या टीममेट्सचा किंवा आपल्या किड्सचा पण मान राखला पाहिजे. आणि ते तसं मेंटेन केलं तर तुम्हाला खूप लांबपर्यंत सक्सेस मिळू शकतं. राईट. मला हा मेसेज मला या निमित्ताने द्यायचा होता. बरोबर. अगदी म्हणजे पृथ्वी शॉ सारखं खूप चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे, की एक चांगला खेळाडू उतरला कसा लागू शकतो जर त्याच्यात डिसिप्लिन नसेल आणि थोडाही त्याचे पाय जमिनीवर नसेल तर. मला वाटतं सर तुम्ही सर्वच प्रश्नांवर खूप चांगल्या पद्धतीने कमीत कमी वेळात खूप चांगलं बोलला आहात. बरेच प्रश्न मनात पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण इथेच थांबूयात. पण तुम्ही जे काही सांगितलं आणि विशेषतः अजिंक्य रहाणे आणि यंगस्टर क्रिकेटर्सने कितीही चांगले म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की सुरुवातीच्या काळात ते खूप चांगलं खेळतात, त्यांना ब्रँड्स मिळतात, ऍडव्हर्टाईज मिळतात, त्यामुळे बऱ्याच वेळा खेळाडू हवेत जातात. पण हवेत न जाता त्यांनी
कधीही खेळापेक्षा स्वतःला मोठं समजू नये, हा जो एक मेसेज होता मला वाटतं खूप इन्स्पायरिंग आणि महत्वाचा आहे. थँक्यू सर, तुम्ही वेळ काढला आणि वन इंडिया मराठीशी संवाद साधला. धन्यवाद.